म्हणून आम्ही स्पीकर घेऊन आलो, म्हणजे माझा तरी आवाज तुमच्यापर्यंत थोडा येईल म्हणून. धेना धेना ओंकार प्रधान रूप गणेशा ओंकार प्रधान रूप गणेशा विठेचे आगर माहेर सुखाचे विठेचे आगर रिद्धि सिद्धि पाओ नाम मुके छंद गाओ रिद्धि सिद्धि पाओ नाम मुके स्वर्ग द्वार पाओ भक्ति रसा माझी नाव भक्ति रसा माझी नाव भक्ति रसा माझी नाव स्वर्ग द्वार पाओ भक्ति रसा माझी नाव भक्ति रसा माझी नाव भक्ति रसा माझी नाव हरि मला पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी तुकाराम विघ्नार्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय श्री सत्यनारायण श्री स्वामी समर्थ श्री विसौटी श्री रामेश्वर श्री कुणकेश्वर श्री बालचंद्र साईनाथ आदिवाया महालक्ष्मी जननी माते तुझा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर भगवान लोकरे गो ब्राह्मण प्रतिपादक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मानाचा मुद्रा
माणसं जमली होती कीर्तन ऐकायला. कीर्तनकारने असा विषय लावल्याबरोबर जो तो सांगायला लागला बाजूला, मी आलो हा. सगळा अख्खा मैदान खाली झाला हो. आणि एक असा तुमच्या एका खुर्ची घेऊन असा ओढून बसला होता बिचारा. तो कीर्तनकर महाराज म्हणतायत, वा किती धन्यवान आहात तुम्ही, किती पुण्यवान आहात बघा, एवढ्या 50-60 माणसांचं कीर्तन तुम्ही एकट्याने श्रवण केलात. ते महाराज काय म्हणतायत खुर्चीवाले, ओ कीर्तनकर महाराज बुवा, तुमचा धन्य पुण्य आम्हाला काय समजत नाही, तुमच्या खाली सतरंजी अंतरली ना ती माझी आहे म्हणून मी थांबलो आहे. म्हणजे असं व्हायला नको, म्हणून तुम्ही हसत खेळत राहिला तर आम्हाला सुद्धा मजा येईल. आमचा एवढा आवाज असला तरी आम्ही एवढे बेमीच्या देठापासून ओरडतो, वरचा सूर लागत नाही. कारण आता पहिल्या दिवसापासून आम्ही कंटिन्यू 7-8 बदला करतो. किती वाजता यायचा माहिती आहे ना? कसं आवाज गावात किशोर पालांडे आमचे मित्र, परममित्र, वर्गमित्र किशोर पालांडे यांच्याकडून हे बहु असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाराज त्यांना सुद्धा. त्याचप्रमाणे किशोर पालांडे म्हणजे काका लागतात ना तुझे काका, यांच्याकडून पुतण्यासाठी हे 100 रुपयाचं बहु असं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोघांचा पण अकाउंट एकदम खोलला आजच्या रात्री. नंतर कधी कधी त्याचा आधी खोलायचा, माझा नाही, मग नंतर खोलायचा, ह्याचा आधी खोलायचा, असा आमचा तिघात चालला असायचा. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो यो कोकण. बघा स्वर्गापेक्षाही सुंदर आपलं कोकण असा. किती छान उपमा दिली आहे बघा त्या कवीने, ज्याने कोणी गाणं लिहिलं ना त्यांनी एवढी छान उपमा दिली आहे. म्हणजे स्वर्गाही पेक्षा आपलं कोकण सुंदर असा नाही, हा की नाही? हा, मग आता काय तरी म्हणा, नाही तर मी आपलं प्रश्न विचारतोय तुम्ही काय उत्तर देतच नाही. पण नापास झाला तर मला सांगू नका. घरोघरी आले देव गणपती, घरोघरी आले देव गणपती, प्रसन्न झाले मन. घरोघरी आले देव गणपती, प्रसन्न झाले मन. त्याचे भजन करू त्याला चरण धरू, सफल होईल जीवन. त्याचे भजन करू त्याला चरण धरू, सफल होईल जीवन. त्याने सफल होईल जीवन. यारे करूया त्याचं भजन. गणपती गजानन बसलेल्या आपल्या समोर नाही काय, बुद्धिवान आहेत ते, कलावान आहेत ते, त्यांच्याकडे सगळे गुणधर्म आहेत त्यांच्याकडे, म्हणून त्यांची पहिली पूजा आपण करतो नाही काय. कारण असं झालं होतं एकदा, सर्व देव सोळ्याची फळं करून सोडले होते कोणी, अन्नासूर राक्षसाने. अन्नासूर राक्षस म्हणजे भयंकर मोठा राक्षस होता आणि तो सर्व देवांच्या मागे लागला होता. सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश इंद्र मित्र सगळे देव घाबरून त्याला पळून जात होते. मग सर्व देवांनी ठरवलं की आता आपण गणपती गजाननाचा धावा करूया आणि गणपती गजाननाचा धावा केला. गणपती गजाननाचा धावा केल्यानंतर गणपती गजानन प्रकट झाले. बघा तुम्ही सुद्धा कुठे अडचणी असतात की गणपती गजाननाचा धावा करा, आम्ही सुद्धा केला होता, सांगतो नंतर हळूहळू, वेळ कमी आहे, अजून 3 भजनं. तर काय झालं, हा हा म्हणता
अंधासूर राक्षस त्यांच्या मागे लागला होता, देवांच्या तो ठेपला येऊन गणपतीच्या पुढ्यात. गणपती गजाननाचा आणि अंधासूर राक्षसाचं भयंकर मोठं तुंब युद्ध झालं. त्या तुंब युद्धामध्ये सुद्धा तो अंधासूर राक्षस गणपती गजाननाला आठवत नव्हता. म्हणून गणपती गजाननाने काय केलं, त्याला गिळलं, पूर्ण त्याला गिळून टाकलं. अंधासूर राक्षस म्हणजे आग, जिकडे जायचं तिकडे आग लागायची, त्याचं नावच अंधासूर राक्षस. त्याला गिळल्यानंतर गणपती गजाननांच्या दाह निर्माण झाला, पूर्ण शरीराचा दाह म्हणजे आग आग निर्माण झाली. ते घडाबडा असे लोळू लागले. ब्रह्मा विष्णू म्हणतायत, आता करायचं काय? सर्वदेव आपापल्या परीने प्रथम उपचार करतायत, पण प्रथम उपचार काय लागू पडत नव्हता. मग कोणीतरी सांगितलं 88 ऋषींनी यज्ञ हवन करून प्रत्येक ऋषींनी 21 दुर्वाची जुडी, बघा मी काय सांगतो ते ऐका, 21 दुर्वाची जुडी त्याच्या मस्तकी वाहिल्यानंतर त्यांच्या अंगाचा दाह शांत झाला. आणि त्यावेळीपासून त्यांना नाव पडलं की दुर्वा प्रिय गणपतीला. नंतर आम्ही काय करतो, जाताव मेरेवर कवडीभर आणतो आणि गणपतीच्या पायाला वाहतो. पण ती कशाक वाहतत माहिती होती नाही ना? आज माहिती पडली ना? हा, म्हणजे माझ्याकडचा काहीतरी जनरल नॉलेज तुमचा थोडासा गेला, बरोबर ना? माझा तेवढा खाली झाला. हा हा होय ना? हा होय होय, ज्ञान दिल्याने वाढतं, बरोबर. बुद्धीचा देव गणपती, योग त्याच्या दर्शनाचा, मकरात बसून दुर्वा फुले वाहून, मकरात बसून दुर्वा फुले वाहून करूया त्याचं पूजन. मकरात बसून दुर्वा फुले वाहून करूया त्याचं पूजन. त्याचे भजन करू त्याला चरण धरू, सफल होईल जीवन. त्याचे भजन करू त्याला चरण धरू, सफल होईल जीवन. त्याने सफल होईल जीवन. यारे करूया त्याचे भजन. हिरवा शालू नेसून धरती तरुवर झाले सज्ज, तरुवर झाले सज्ज, तरुवर झाले सज्ज. मखमली हिरवळ पाहून प्रसन्न गणराज, प्रसन्न गणराज, प्रसन्न गणराज. मुसकावरी आरूढ होऊन, हा बघा गणपतीचं वाहन काय? बोला बोला, बरोबर आहे. 100 पैकी 100 मार्क भेटणार तुम्हाला. हा, लाडक्या बहिणीचे पैसे येतात ना आता, नाही बंद झाले तेव्हा उत्तर येत नाही. हा मुशक. आणि कार्तिकाचं वाहन काय? वा 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 वा. कारण गणपती गजानन आणि कार्तिक दोघे भाऊ नाही काय? मग दोघे म्हणायचे, गणपती म्हणायचा मी श्रेष्ठ, कार्तिक म्हणायचा मी श्रेष्ठ. आता आई वडील कसा न्याय करणार आपल्या मुलांचा? आई सांगणार काय, हा माझा मोठा आहे, वडील सांगणार काय नाही. मग त्या ठिकाणी नारद मुनी आले, त्यावेळी शंकराने सांगितलं बाबा तू न्याय निवाडा कर, याच्यात मोठा कोण श्रेष्ठ कोण तू ठरव. त्यावेळी नारदाने सांगितलं जो कोण ब्रह्मांडाला फेरी मारून पहिला येईल तो श्रेष्ठ मानला जाईल. एवढं ऐकल्यानंतर कार्तिक आपला ऍक्टिव्हा काढल्या, म्हणजे आपल्या मोहरावरती बसला आणि भुर्र उडून गेला. पण गणपती गजानन बुद्धिवान, कलावान, त्याने विचार केला माझा तर उंदीर एवढंच आहे, मी याच्या पाठीवर बसून ब्रह्मांड फिरत बसलो तर किती दिवस लागतील, किती वर्ष लागेल. त्याने काय केलं, आई वडिलांना बसवलं तिथे, आकाश पृथ्वी साक्षी ठेवली आणि त्यांच्या भोवती फेरी मारली आणि सांगितलं माझं ब्रह्मांड पूर्ण झालं. आणि त्या ठिकाणी श्रेष्ठ गणपती गजानन झाले. आई वडिलांना सुद्धा महत्व दिलं ना ते, बरोबर ना? हा, म्हणून आई वडिलांना महत्व द्या, ह्या सांगण्याचा मागचा हेतू आहे. म्हणून म्हणतो बघा, हिरवा शालू नेसून धरती तरुवर झाले सज्ज, तरुवर झाले सज्ज, तरुवर झाले सज्ज. मखमली हिरवळ पाहून प्रसन्न गणराज, प्रसन्न गणराज, प्रसन्न गणराज. मुसगावरी आरूढ होऊन, मुसगावरी आरूढ होऊन करती ते भ्रमण,
पकवान मृदुंग वर कुठेतरी हस्तून माळ्यावर ठेवले ते आपण काढायला जातो नाही. आणि आज गणपती आहेत म्हणून तुम्ही अजूनपर्यंत जागे आहात नाही. एवढं तेव्हा लाईट गेली असती नाही. आम्ही काल तिकडे बुधवाळ्यात होतो ना, तिकडे पण अशी एकापेक्षा एक, तिकडे फुगडी चालवा, तिकडे भजन चालवा, तिकडे काय काय म्हणजे काय समजत नव्हतं आम्हाला. म्हणजे एवढं मजा आली तिकडे, म्हणजे भरपूर मजा आली. म्हणजे हे आपल्याला जागरण करायचं आहे नाही काय. म्हणून बघा म्हणतो का टाळ मृदुंगाचा जय घोष ऐकू येई चौकडे, ऐकू येई चौकडे, ऐकू येई चौकडे. दारी दिसे ती तोरण दिसते रांगोळीचे सडे, दिसते रांगोळीचे सडे, दिसते रांगोळीचे सडे. धुपका फुलाचा दरवळ गंध, धुपका फुलाचा दरवळ गंध फुलून जायचं नमन, धुपका फुलाचा दरवळ गंध फुलून जायचं नमन. त्याचे भजन करू चल चल करू सफल होई जीवन, त्याचे भजन करू चल चल करू सफल होई जीवन, त्याचे सफल होई जीवन, त्याचे करूया त्याचे भजन. सकल विजेचा तो दाता सुख करता दुःख हरता, सुख करता दुःख हरता, सुख करता दुःख हरता. नाम जपे एकदंता विश्व विजाचा दाता, विश्व विजाचा दाता, विश्व विजाचा दाता. गाऊन कवन करितो वंदन, गाऊन कवन करुणी वंदन दत्ता तुझ झाला लिंग. गाऊन कवन करुणी वंदन दत्ता तुझ झाला लिंग. त्यात भजन करू चला चला धरू सफल होई जीवन, भजन करू चला चला धरू सफल होई जीवन, त्यात सफल होई जीवन. यारे करू त्याचे भजन घरोघरी आले देव गणपती, घरोघरी आले देव गणपती, घरोघरी आले देव गणपती. प्रसन्न झाले मन त्याचे भजन करू चला चला धरू सफल होई जीवन, त्याचे भजन करू चला चला धरू सफल होई जीवन, त्याचे सफल होई जीवन. यारे करू त्याचे भजन. धन्यवाद धन्यवाद. हा आमचा इशारा तुमचं समजलो. पहिली वाजवणार कोण टाळी? हा हा लाजायचं कशा आपल्या घरात. उदो उदो ग अंबाबाई मजला ठाव द्यावा बाई, 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 उदो उदो ग अंबाबाई मजला ठाव द्यावा बाई. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
रंग देवते माते तुझा हॅलो हॅलो रांगोळी घालुनी गुलाबाची रांगोळी घालुनी गुलाबाची स्वारी आली